त्यामुळे मॅच होणार सुरुवात देऊया दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. बॉल तयार, बॉलिंग मार्क वरती निखिलेश, स्ट्राइक एंडला बॅटर नाझिम आहेत आणि मासुमी जोडी. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केलाय आणि ते सुरुवात या दोन धाव्यांनी केलाय. श्री गणेश झाला या टीमचा, टीम अंजुमन केळशी संघाचा. आणि अंजुमन केळशी संघ म्हटलं तर आम्ही साई कृपा चषकामध्ये देखील पाहिलंय, फार चांगला खेळ तिथे केला होता आणि आय थिंक समोर देखील दिग्गज संघाला मात्र पराभूत करून तो संघ पुढच्या राऊंड मध्ये दाखल झाला होता. इकडे डॉट बॉल येतोय, पहिल्या बॉल वरती डबल, त्यानंतर हा डॉट बॉल. पुढचा बॉल स्टेप आउट झाले होते, फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हरला आणि एक सिंगल मेल. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि आता 3 धावा धावफलकावरती आहेत. 3 on 3 स्कोर कार्ड वरती आमच्या समोर आपण पाहतोय. कॉम्बॉक्स मध्ये हितेशजी पाटील सर उपस्थित आहेत. व्हॉइस ऑफ श्रीवर्धन, सातत्याने ज्यांचा आवाज तुम्हाला या मध्ये मिळतो, एक बुलंद आवाज आहे. आणि जेव्हा जेव्हा या परिसरात स्पर्धा होत असते प्रथम प्राधान्य दिलं जातं आणि लीड फ्रॉम फ्रंट. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय आणि डीप मिड ऑनला जे फिल्डर आहेत चांगले फिल्डिंग बॉलला स्टॉप केलाय. तसंच आमच्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये आमचे अमृतजी बोरकर देखील आहेत. उत्कृष्ट खेळाडू तर आहेत, परंतु आता स्कोरिंगचा भूमिकेत आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड सजलं जातंय आणि आमच्यापर्यंत माहिती नक्कीच ते पोहोचवतात. भरपूर मेहनत गेले कित्येक महिने या स्पर्धेची चर्चा चालू होती. संपूर्ण दर्यावर्दी क्रिकेट क्लब ही मेहनत तुम्हाला दिसून येते. एक दमदार अशी स्पर्धा आणि अग्रनामांकित स्पर्धा श्रीवर्धन मध्ये म्हटलं तर सातत्यानं दर्यावर्दी हे नाव नक्कीच घेतलं जातं. याचा उल्लेख वर्षानुवर्ष कित्येक वर्ष आपण पाहतो ही स्पर्धा होते आणि थाटा माटात नक्कीच ही स्पर्धा रंगत असताना पर्व आपण पाहतो. या स्पर्धेचं 6वं आहे, षटकाराचं पर्व आहे, म्हणजे दमदार अशी स्पर्धा नक्कीच पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्क वरती मनोज आलेत, आमंत्रित करण्यात आले. ओव्हर नंबर 2, 5 बॉलचे 1 ओव्हर आहे. आडवा बाटने पार्लर स्ट्रोक खेळलेत, फिल्डर आहेत तिथे आणि एक सिंगल मेल. सिंगल इथे धावफलक चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील. 5 धावा धावफलकावरती आहेत. फार ऑन अबाउट 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही अंपायर्स आपण पाहतो आमचे ऑफिशियल अंपायर सुचित आहेत आणि तुषार. भरपूर मेहनत नंतर आमचे रियान देखील आहेत. अगदी तुषारचा विचार केला ही संपूर्ण स्पर्धा ज्यांनी अखंड खांद्यावरती घेतली आहे, जिम्मेदारी घेतली आहे आणि इतकं सोपं नसतं. कारण की स्पर्धा भरून अमृत तुम्हाला देखील माहिती आहे, तुम्ही देखील स्वतः आयोजक आहेत. प्रत्येक संघाला कॉल करून बोलवणं, त्यानंतर आपण पाहिलं प्रत्येक संघाची ऑफिशियल नोंद करून घेणं आणि संपूर्ण सर्वांना एकत्र आणणं ना, ते एक फार वेगळी खरं आता धाडसी मी तर म्हणेन काम असतं. ते नक्कीच केलंय. विकेटचा पतन पाहायला मिळतोय. न्यू बॅटर राहील आलेत मैदानात 7 मध्ये. इनॅट नंबर 3 वरती स्ट्राइक एंडला तर राहील न्यू बॅटर. शेवटचा बॉल आहे, इकडे आपण पाहतो व्हाईट बॉल आलाय. व्हाईटच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 8 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे, षटक क्रमांक 2. इकडे टर्न जरूर झालेला आहे बॉल, परंतु इकडे ओव्हर आय थिंक इथे कंप्लीट झाली आहे जरूर. षटक क्रमांक 2 कंप्लीट होते आणि धावफलक स्थिरावले 8 या धावसंख्येवरती. प्रत्येक षटकामागे आपण जर पाहिलं तर 4.00च्या धावा इथे नक्कीच येतात. हे इकॉनॉमिकल सध्याच्या घडीला गोलंदाजी करतात. आता स्वप्नील यांना इन्व्हाइट करण्यात आलंय. विघ्नेशला माफ करा, विघ्नेश आलेत बॉलिंग मार्कवरती. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 3. विघ्नेशचा विचार केला, चांगला खेळाडू आहे आणि आता बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेत. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3. आपला घरचा संघ इन ॲक्शन मध्ये खेळतोय, यजमान संघ आहे आणि समोर आपण जर पाहिलं तर भरपूर लांबून हा संघ इथे उपस्थित झाला आहे. कारण त्यांचा देखील विशेष कौतुक आहे, कारण की केसी संघ म्हटलं तर वेळेवरती उपस्थित राहणारा संघ आहे. राईट हँड राऊंड विकेट. पहिला बॉल ओव्हर नंबर 3 पुढे येऊन खेळले आहेत, परंतु इकडे बॅटची लिडिंग आहे, बॅटची लिडिंग टो आणि एक सिंगलच फक्त मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल
9व्या धावसंख्येवरती 9 ऑन बोर्ड. थेंबे थेंबे तळे साचे बुनबुनचे सागर बनताय असं समीकरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. आडवा बॅटने पॅरलल स्ट्रोक आणि इथे अजून एक धक्का लागत असताना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. स्ट्राईक एंडला न्यू बॅटर. पहिलाच बॉल ऑन साइडला ढकललाय आणि नक्कीच एक डिक्लेअर झोन मध्ये मुनाफ आलेत आणि पहिल्याच बॉलवरती पुश करो खुश रहो एक सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन केले. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. आखिरी 2 गेंदे शेष गेंदबाज से यार अगली गेंद स्ट्रेट खेलने की कोशिश. फील्डर है लॉन्ग ऑन के लिए और यहाँ पर एक सिंगल ऐड करते हुए स्कोर कार्ड के ऊपर 11 रन 11 ऑन ए बोर्ड. एक और 11. शेवटचा बॉल आखिरी गेंद शेष गेंदबाज से यार फिर से एक बार शेवटचा बॉल फुडून खेळल्यात. क्या बात आहे. वॉट अ फिल्डिंग मॅन. मनोज शिते होते आणि फार चांगली फिल्डिंग. नक्कीच कौतुक केलं जात आहे संपूर्ण खेळाडूंच्या वतीने आणि टाळ्या देखील नक्कीच ऐकायला मिळाल्या कारण की फिल्डिंग जेव्हा जेव्हा चांगली होते ना तेव्हा तेव्हा प्रेक्षकांची अफाट कराताना त्यांचं देखील लक्ष असतं कुठला खेळाडू काय करतोय कुठला खेळाडू कशा प्रकारची कामगिरी करतोय आणि आपला घरचा संघ खेळतो म्हणजे प्रेक्षक देखील भरपूर संख्येने आहेत. जसं जसं टाइम होत जाईल तसं तसं प्रेक्षकांची गर्दी अफाट नक्कीच वाढत जाणार कारण की क्रिकेटवरती सर्वांचाच प्रेम आहे आणि सर्वांचाच आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. एक वेगळं साधन आहे. त्याच दरम्यान जेंद्रीजी पालेकर आपण कुठे असाल तर या कॉम्बॉक्स मध्ये यायचंय समालोचन कक्षामध्ये या. जेंद्रीजी पालेकर आपल्याला विनंती आहे. वाईटचा कॉल आलेला आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर आहेत. धावा मिळाल्या त्या अवंतराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक 4 जितेश आहेत बॉलिंग मार्कवरती. आडवा बॅटने इकडे शोधला गॅप लावला मॅप बॉल चालला करेस सीमा रेखा पार. धावा मिळतात 4 चौकार. आता का बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये. आता बराच वेळानंतर मी तो म्हणेन आज चौकार आलाय आणि संजीवने देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला या चौकारानं. 4 धावांच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 17 धावसंख्येवरती 17 ऑन बोर्ड. 17 पे 17 कुठल्या टीमला असेल. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळलेत परंतु आणि इथे मैदानावरती घडलंय तरी का विकेटचं बटन लालच बुरी बल आहे तेच मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना आणि आता परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. तीन बॉलचा खेळ कंप्लीट झाला आणि 19 धावा धाव फलकावरती आहेत. 19 ऑन ए बोर्ड. स्टेप आउट झालेत आणि इकडे परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना बॅक टू बॅक 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू पवेलियन. फलंदाज बाद.
बघा पूर्णपणे आम्ही ओव्हर समजवतोय. पहिला वाईड आला, तदनंतर चौकार, बॅक टू बॅक 2 सिंगल, तदनंतर विकेट. रनआउट झाला तो. रनआउट टॉस झालेला का? ओके. एक रन कमी कर. 3 बॉलचा खेळ झाला आणि स्कोर देखील आपण एक मायनस करूयात. थोडेसे चेंजेस नक्कीच आपण करतोय स्कोर कार्ड वरती, कारण की माणसांकडूनच चुका होतात. अमृतला मान. 19 धावा फलकावरती आहेत आणि आता हा शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा बॉल पूर्ण पहिल्या सत्रातील. रात्रीचं सत्र आपण पाहतोय, धमाकेदार सुरुवात झाली या स्पर्धेची आणि आज अंतिम दिवस. गेले 3 दिवस फार वेगळी मजा या स्पर्धेने सर्व जणांनी नक्कीच अनुभवली. चला इनिंग नंबर 1 चा खेळ. सर थोडेसे डिसिजन अंपायर जे काय देतील सर. DRS आपण एकदा चेक करतोय. इट इज अ फेअर डिलिव्हरी का नो बॉल ते आपण चेक करूयात. दूध का दूध, पाणी का पाणी, जे काय निर्णय असेल ते आम्ही नक्कीच पोहोचवतोय. वीस धावा झालेल्या आहेत आणि 21 धावांची आवश्यकता. इनिंग नंबर 2 मध्ये पूर्वार्ध खेळ आपण पाहिला, तिथे 20 धावा बनवल्या गेल्या आणि आता उत्तरार्धाच्या खेळाकडे आपण वळतोय, तिथे 21 धावांची गरज आहे, 21 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यामुळे आपण ओव्हर नक्कीच बॉल आपण कमी केले प्रत्येक ओव्हरमध्ये, त्यामुळे वेळ घेऊ नका, की अन्यथा तुम्हाला बघा पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल जर तुम्ही जास्त उशीर घेतलात. वेळ अतिरिक्त घेऊ नका. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला पूर्ण इनिंग कंप्लीट करायचे, अन्यथा नक्कीच तुम्हाला 2 रनची पेनल्टी मगाशीच इथे सरांनी देखील तुम्हाला ही सूचना पोहोचवली होती. चला टीम अंजुमन केसी संघ वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. विनंती आहे, वेळेचं देखील मर्यादा आहे. प्रत्येक संघाला, प्रत्येक टीमला विनंती आहे. रात्रीचं सत्र आपण पाहतोय, भरपूर थंडी आहे, तरी देखील प्रेक्षकांची गर्दी नक्कीच पाहायला मिळते, कारण की क्रिकेट आहे आणि आवडतीचा खेळ म्हणजे क्रिकेट.
कारण की आपली घरची स्पर्धा दर्यावर्दी क्रिकेट क्लब आयोजित दर्यावर्दी चषक 2025 चे थरार तुमची आमची हक्काची आपुलकीची स्पर्धा आणि टॉप क्लास नियोजन दर्जेदार या स्पर्धेचं संकल्पना नक्कीच आपल्या समोर आली. अर्थातच दर्यावर्दी क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आणि भरपूर मेहनत संपूर्ण या टीमने घेतली आहे. मॅच ऑन आणि टायमर देखील ऑन केलेला आहे. हे देखील नोंद घ्या. टीम अंजुमन केसी संघ टायमर ऑन केलाय. 15 मिनिटांचा अवधी आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला नक्कीच संपूर्ण इनिंग कंप्लीट करायची. बॉलिंग मार्कवरती नजीम आहेत. ओव्हर नंबर 1 येणारे 20 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. पहिलीच यावेळी चुकी घडत असताना नोचा कॉल आलाय. नोनी सुरुवात केली. श्रीगणेशा झाला एक्स्ट्राच्या माध्यमातून. एक धाव इथे स्कोर कार्ड वरती जोडली गेली आहे. 1 ऑन अ बोर्ड. ओ इकडे आपण पाहतोय टप्प्यावरती सटिक लाईन एट लेंथ डॉट बॉल आलाय. बॅक फुटला येऊन खेचायचा होता परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. इकडे पुन्हा एकदा नोचा कॉल आलाय. बॅक टू बॅक 2 नो बॉल आलेत. चुकी नक्कीच करते नजीम करून परंतु टप्प्यावरती गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. दोन्ही बॅटर खरं आता कानमंत्र देतात एकमेकांना. चर्चा चालू आहे कशा प्रकारची खेळी करायची आहे कारण की इथे पुढे आपण तो पाहिलं ना तर कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. येणारे अजून 19 बॉल आहेत आणि 19 धावांची गरज. हेच माइंडसेट पूर्णपणे सेट करावं लागेल. एक सिंगल आणि स्ट्राईक देखील नक्कीच रोटेट होणार आहे. एक वेगळे नियम प्रत्येक ठिकाणी असतात. त्याचप्रमाणे आपण पाहिला तर जसे सिंगल डिक्लेअर झोनमध्ये जाईल स्ट्राईक देखील रोटेट होईल. स्पर्धेचा नियम आहे. राईट हॅम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल बॉल तयार. पुढचा बॉल इकडे लेट कट घ्यायचं होतं. फटका चांगला होता परंतु फिल्डिंग त्याहून चांगली मी तर म्हणेन. कमाल कमाल फिल्डिंग. 38 सर्कलमध्ये आपण पाहिलं इथे पूर्णपणे फिल्डिंग सेट करण्यात आली आहे. पहिलं षटक आपण पाहतो हे मॅन्डेटरी पॉवर प्ले हे षटक तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये 2 खरातनं फिल्डर्स तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला एक्स्ट्रा कव्हरला एक आपण जर पाहिलं तर मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. परत एकदा बॉलर. नेक्स्ट बॉल. अजून एक गॅप शोधला होता आणि इकडे फिल्डिंग मध्ये थोडीशी चुकी झाली आहे. इकडे धावा मिळतात सर. आलेला हा खणखणीत चौकार 4 रन्स. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेम शेष. इकडे देखील ऑन साइडला टर्न करायचं होतं परंतु इथे हा बॅटकट एक सिंगल आली आणि एक सिंगलच्या मदतीने धावफलक जो पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं इथे नक्कीच कंप्लीट झालेलं आहे आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. राहिल यावेळेस यांच्या हातामध्ये बॉल सोपवला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 दर्यावर्दी हा संघ खेळतोय. आपला घरचा संघ आहे. मेहनत तर भरपूर केली आहे स्पर्धेमध्ये परंतु आता मैदानाच्या आतमध्ये मेहनत करतोय. पराकाष्ठा करतोय कारण की सामना जिंकायचा आहे. नेक्स्ट राऊंड मध्ये जर जायचं असेल तर इथून पुढे दोन्ही टीमला मेहनत करणं फार गरजेची आहे. आता आपण जर पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे अजूनही 12 धावांची गरज आहे. येणारे 15 बॉल आणि 12 धावांची गरज. अमृतसर आम्हाला सांगत असताना अजून इथून पुढे 12 रन्स टू विन फ्रॉम 15 बॉल्स. इक्वेशन हे समीकरण. चला वेळ घेऊ नका. टायमर ऑन आहे विसरू नका. राहिल बॉलिंग मार्कवरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस ब्लॉक होलचा बॉल टाकण्यात आला आणि एक सिंगल इथे नक्कीच मिळते. सिंगलच्या मदतीने इझिली आता 10 धावा धावफलकावरती आहे. दुहेरी अंकांमध्ये 10 ऑन ए बोर्ड. पुन्हा एकदा हलका त्यांनी ड्राईव्ह इकडे केलाय. ढकललाय. सिंगल. आता पूर्णपणे आपण जर पाहिलं तर त्यांना देखील माहिती आहे सिंगल सिंगल इथे खेळ बनवावा लागेल परंतु गोलंदाजी करत असताना आता इथे रोखण्याची आवश्यकता फार आहे टीम केशी संघाला. इथून जर कमबॅक पाहिजे तर विकेट आणि डॉट येणं फार गरजेचं आहे. डॉट पर्सेंटेज इथे वाढवावे लागतील. इकॉनॉमिकल बॉलिंग करणं फार आता गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील. पराकाष्ठा करावे लागतील. काय घडेल या मॅच मध्ये. हो क्या बात आहे. अशीच गोलंदाजी करणं गरजेचं आहे. फिल्डिंग देखील करणं फार गरजेचं राहील टीम केशी संघासाठी.
खऱ्या अर्थाने स्पर्धा आपण अनुभवतोय। जरूर मेहनत दर्यावर्दी क्रिकेट क्लब यांनी तर केली आहे, परंतु संपूर्ण मेहनत आपण जर पाहिलं तर त्यांचा पाठिंबा देण्याचं काम मात्र संपूर्ण मुळगाव कोलीवाडा यांनी मात्र केलंय आणि सातत्याने भरपूर मदत पाठिंबा गेले कित्येक वर्ष त्यांचा देखील राहिलाय। कारण की जेव्हा जेव्हा स्पर्धा भरत असते तेव्हा तेव्हा पाठिंबा साथ नक्कीच त्यांची देखील असते आणि विशेष खरं तर त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करू संपूर्ण मुळगाव कोलीवाडा ग्रामस्थ मंडळी त्यांचं देखील, कारण की भरपूर मेहनत त्यांनी देखील घेतली आहे। शेवटचा बॉल स्ट्रेट खेळलेत, फिल्डर आहेत अलॉंग विथ कार्पेट आणि एक सिंगल नक्कीच कंप्लीट होती आहे। चिकी सिंगल कंप्लीट, 14 धावा धाव फलकावरती आहेत, 14 ऑन ए बोर्ड। इथून पुढे अजूनही फक्त 7 धाव्यांची गरज आहे। येणारे 10 बॉल आणि 7 धाव्यांची गरज आहे, म्हणजे आता एक महत्वाचं षटक इथे टाकावं लागेल जर सामना जिंकायचा असेल टीम केशी संघाला, तर इथून कमबॅक करणं फार गरजेचं आहे। कोण बनेल या मागचा सिकंदर? क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय कधीही काहीही घडू शकतं, ते म्हणजे क्रिकेट आहे। कारण की सातत्याने म्हणत असो, एका क्षणावरती हसवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं, ते म्हणजे क्रिकेट आहे। आणि सातत्याने अशा बऱ्याच आपण कित्येक मॅचेस पाहिलेत आणि मृत हे देखील सांगतात बरेच वर्ष आम्ही देखील खेळलोय आणि आमच्या समवेत देखील ते झालंय आणि आम्ही देखील लोकांसोबत केलंय। असे कित्येक वेळा स्पर्धा आपण पाहत आलोय, ते सर देखील सांगतायत। बऱ्याच वेळा आम्ही देखील कॉमेंट्री करत असतो तेव्हा देखील तेच काय काय ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, परंतु इथे काय घडेल? रिजवान आलेत बॉलिंग मार्कवरती, पहिला बॉल पहिलाच बॉल इथे वाईडनी सुरुवात केली आहे, जरूर अतिरिक्त धाव मिळेल। रिजवान बॉलिंग मार्कवरती आहेत, लेफ्ट हँडेड बॉलर। नोचा कॉल आलाय, नोचा कॉल लाईनचा नो आहे। फुटवर्कचा इथे चुकी करत असताना रिजवान यांना आपण पाहतोय। 16 धावा धाव फलकावरती आहेत, 16 ऑन बोर्ड। फक्त इथून पुढे 5 धावांची आवश्यकता आहे। फायर विन पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय, वाईड बॉल, बिग वाईड, भरपूर बाहेर होता, आउटसाइड ऑफ द ऑफ स्टिक आणि ते चुकी वारंवार घडतीये, ते लय मिळत नाहीये, टप्पा मिळत नाही रिजवानला। 17 धावा धाव फलकावरती आहेत, 17 ऑन बोर्ड। पुन्हा एकदा बॉल तयार, रिजवान बॉलिंग मार्कवरती आहेत। इकडे आपण पाहतोय डॉट बॉलला अशी गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे। इथून जर शेवटच्या ओव्हर पर्यंत जर मॅच गेली ना तर मॅच मध्ये ट्विस्ट राहणार आहे। येणाऱ्या अजूनही आपण जर पाहिला येणारे 9 बॉल आणि 4 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये, 9 बॉल 4 धावांची गरज। रिजवान बॉलिंग मार्कवरती आहे। पुढचा बॉल, वारंवार चुका करतात, वारंवार चुका चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये आज दिसून येतात टीम केशी संघाचा, परंतु खेळ फार चांगला या टीमचा, परंतु आज कुठेतरी कमी मी तर म्हणेन दिसून येते या टीम मध्ये। ओ क्या बात आहे, रायसिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी, भरपूर वेळानंतर हा डॉट बॉल आलाय असं म्हणावं लागेल। जर आतापर्यंत वाईट किंवा एक्स्ट्रा जर टाकले नसते रिजवाननी तर इथे थोडंसं चुरस झाली असती। बॅकफुट पंच केलाय, फिल्डर आहेत कव्हर्सला आणि एक सिंगल मिस स्ट्राईक देखील रोटेट होईल। धावफलक जो पोहोचेल 19 ऑन बोर्ड, 19 धावा धावफलकावरती आहेत। फक्त 2 धावा दूर विजयापासून टीम दर्यावर्दी ही टीम तुम्हाला पाहायला मिळते। इकडे आपण पाहतोय स्टंपने टाकण्यात आलेला बॉल, परंतु एक सिंगल इथे थांबू शकत नाहीये, एक सिंगल तर मिळेल। आता फक्त 1 धावेची आवश्यकता, औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे, चमत्कारच आता या मॅचला बदलू शकतो। शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधील, स्कोर इज लेवल, स्कोर इज इक्वल, 1 धावेची आवश्यकता आहे। 6 बॉल आणि 1 धावेची गरज। स्ट्रेट खेळलेत आणि इकडे कॉम बॉक्सला सलामी नक्कीच दिली आहे। खेळ आम्ही पाहिलाय, फार चांगल्या पद्धतीची बॅटिंग असू दे बॉलिंग असू दे आपल्या टीमसाठी नक्कीच एफर्ट्स फार लाजवाब देतात दरवेळेस। स्कोर इज लेवल आहे, अजूनही 1 धावांची आवश्यकता आहे। डॉट वरती डॉट टाकावे लागतील, इकॉनॉमिकल बॉलिंग करणं फार गरजेचं आहे। काय होईल या मॅच मध्ये? चमत्कार होईल का? विक्रम होईल का या मॅच मध्ये? इतिहास घडेल का?
ओ इकडे टॅप शॉट आणि इकडे सामना फिनिश. सामना जिंकलाय टीम